नमस्कार, मी वैशाली टिरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज इथे माझ्या आईने 2 किलो गव्हाच्या कुरडया बनविल्या आहे। तर आज मी तुम्हाला ह्या गव्हाच्या कुरडया कशा बनवायच्या ते मी सांगणार आहे। तर तुम्हाला एखादी कुरडई मी तळून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल ही एकदम चौपट अशी कुरडई फुलते। तर तुम्ही बघू शकतात, ही मस्तपैकी अशी फुललेली आहे आणि तोंडात टाकल्यावर लगेच विरघळते। चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया। आता गव्हाची कुरडई बनवण्यासाठी इथे चीक काढून घ्यायचा आहे गव्हाचा। त्यासाठी इथे 2 किलो गहू 4 दिवस पाण्यात भिजत ठेवायचे आहे आणि 4ही दिवस हे पाणी बदलत राहायचं आहे। तर इथे मी हे 4 दिवस भिजत ठेवले। तर पहिल्या दिवशी सकाळी घालायचे भिजत आणि चौथ्या दिवशी हे रात्री वाटायचे, म्हणजे संध्याकाळी वाटून घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हा गहू असा फुलला आहे, म्हणजे भिजला आहे। तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि एका भांड्यात मी हा चीक म्हणजे काढून घेते आहे, हे वाटलेलं गहू वाटलेले। तर अशा प्रकारे मी हे सगळं वाटून घेतलं आहे आणि नंतर वाटून झाल्यावर हे एका चाळणीने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातील चीक सेपरेट निघणार आणि कोंडा जो असतो तो बाजूला काढायचा आहे। आणि जो काही कोंडा असतो तो सुद्धा 2दा पाण्याने धुवून तो पुन्हा गाळून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता इथे असा हा गव्हाचा कोंडा निघालेला आहे आणि हा इथे चीक निघाला आहे। आता हा चीक रात्रभर असाच ठेवायचा आहे झाकून आणि सकाळी मी आता इथे एका पातेल्यात चीक घेतलेला आहे। तर इथे जेवढा चीक घेणार तेवढंच पाणी पातेल्यामध्ये घ्यायचं आहे। तर इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। तर एक पातेलं चीक आहे, तर एक पातेलंच पाणी घेतलेलं आहे आणि चिकामध्येच इथे मीठ घातलं आहे चवीनुसार। पाण्यामध्ये सुद्धा घातलं तरी चालेल। तर इथे चिकामध्येच घालून घेतलं आहे मीठ। नंतर आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकतात। आता पाण्याला चांगली उकळी आल्यावर हा चीक यामध्ये घालायचा आहे। तर एका हाताने हा चीक ढवळायचा आहे आणि एका हाताने चीक टाकायचा आहे। तर तुम्ही बघू शकता चीक टाकल्यावर लगेच हे हळूहळू घट्ट व्हायला लागतो। तर तुम्ही बघू शकतात एकदम घट्ट असा होत चालला आहे हळूहळू आणि हा सारखा हलवत राहायचा आहे। एक लक्षात ठेवा, हा सारखा हलवत राहायचा आहे, कारण हा खालती लागू शकतो। तर अशा प्रकारे हा सारखा हलवत राहते आई। हा चीक चांगला जर शिजला तर कुरडई ही एकदम मस्तपैकी येते, म्हणजे तोंडात अशी विरघळते। तर तुम्ही बघू शकतात चिकाला असा ना चटाकीपणा येतो। चीक जर जेव्हा चमकायला लागेल तेव्हा समजायचं की आपला हा चीक तयार झाला आहे, म्हणजे चीक हा चांगला शिजला गेला आहे। तर आता हा याच्यातला चीक शिजला गेला आहे। तर हा चीक आता एका भांड्यात थोडासा काढून घेतला आहे आणि आता इथे कलरमध्ये कुरडया बनवायच्या आहे। तर इथे यामध्ये ऑरेंज कलर घातलेला आहे थोडासा आणि हे सगळं मिक्स करून घेत आहे आई। तुम्हाला पांढऱ्याच कलरच्या कुरडया टाकायच्या तर तुम्ही तशाच कुरडया टाकू शकतात, पण इथे आज कलरमध्ये कुरडया पाहिजे होत्या रंगीत, म्हणून इथे कलर टाकलेला आहे। तर आता हे सगळं मिक्स करून झाल्यावर इथे एक साचा घेतलेला आहे, ज्याच्याने आपण शेव काढतो तो साचा आहे। ती चकती याच्यामध्ये लावलेली आहे। आता ह्या साच्याने आई कुरडया अशा पाडून घेत आहे, तुम्ही बघू शकतात मस्तपैकी अशा ह्या कुरडया पडत आहे। तर इथे ह्या जी साच्याला चकती लावलेली आहे ना ती शेवाची, ती बारीक शेवाची लावलेली आहे। तुम्ही जाड शेवाची लावून सुद्धा जाड अशा कुरडया बनवू शकतात। तर इथे बारीक हव्या होत्या कुरडया, म्हणून इथे बारीक चकती अशी लावलेली आहे, म्हणून ह्या एकदम अशा मस्तपैकी अशा बारीक येत आहेत कुरडया। तुम्ही बघू शकतात मस्तपैकी अशा। एक लक्षात ठेवा, चीक हा ना गरम असतानाच ना कुरडया पाडायच्या आहेत, म्हणजे पटापट ह्या कुरडया पडतात। तर इथे आई ना अशा सर्व पाडून घेत आहे। जर चीक थंड जर झाला तर त्या एकदम अशा त्याच्या गुठळ्या पडतात। आता इथे पुन्हा दुसऱ्या भांड्यामध्ये ना थोडासा चीक घेऊन पिवळा रंग याच्यामध्ये टाकलेला आहे आणि पिवळ्या रंगाच्या आई इथे कुरडया बनवून घेत आहे। तसंच नंतर दुसऱ्या थोड्याशा चीकमध्ये गुलाबी रंग आईने टाकला आणि गुलाबी रंगाच्या कुरडया केल्या आणि बाकीच्या कुरडया पांढऱ्या रंगाच्या करून घेतलेल्या आहे। तर अशा प्रकारे आईने ह्या कुरडया केल्या आहे। आता ह्या कुरडया 2 दिवस चांगल्या उन्हात
सुकवायच्या आहे म्हणजे वाळवायच्या आहे. तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी ही कुरडई अशी वाळली गेली आहे आणि एकदम अशा बारीक केल्या आहे. तर आधीच आम्ही बारीकच चकती लावली होती म्हणून बारीक मस्तपैकी ह्या कुरड्या झालेल्या आहे. जर बारीक असेल ना तर खरंच कुरडई खूप छान लागते. तर इथे ह्या अशा मस्तपैकी रंगीत कुरडया तयार झालेल्या आहे. जर चांगल्या वाळवून ठेवल्या तर ह्या मस्त 1 वर्षभर किंवा 2 वर्ष चांगल्या राहतात. आता तुम्ही बघू शकतात इथे तळून दाखवते कुरडई. मस्तपैकी अशी ही चौपट अशी फुललेली आहे कुरडई. तेल जास्त ना गरम नको असायला. तेल जर जास्त गरम असेल ना तर ही बारीक कुरडई मग जळू शकते. तर त्यामुळे ना तेल कोमट असं म्हणजे जास्त गरम नाही ठेवायचं आहे आणि लगेच असं अशा प्रकारे ही तळून घेऊन लगेच काढायची आहे. त्यामुळे ही जळली जात नाही. तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी ह्या कुरड्या अशा फुलतात आहे तळताना. तर अशा प्रकारे मी 2-3 कुरड्या तळून घेत आहे. पुन्हा एकदा दाखवते मी. बघा ही कुरडई मस्तपैकी फुलली आहे. तर एक लक्षात ठेवा कुरडईचा चीक काढताना चीक बनविताना तो चांगला शिजला गेला पाहिजे आणि चौथ्या दिवशी तुम्ही जर चीक वाटून घेतला तर 5व्या दिवशी तुम्ही सकाळी कुरड्या बनवू शकतात. तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी ह्या अशा कुरड्या झालेल्या आहे आणि बारीक जर केल्या तर खरंच खूप छान लागतात अशा प्रकारे. तर तुम्हाला ह्या कुरडईचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.